नमस्कार. राजीज होममेडमध्ये तुमचं एकदा पुन्हा खूप खूप स्वागत. आज आपण इथे कानोले बनवणार आहोत. कानोले म्हणजे एक प्रकारच्या करंज्याच असतात. विदर्भात त्याला कानोले म्हणतात. आता गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, त्यांच्यासाठी नैवेद्यासाठी आपण हे कानोले बनवतो आहे. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा. अगदी बारीक 0 साईजचा रवा असतो तो घ्यायचा आहे. त्याच्यात हे अंदाजाने दूध टाकायचं आहे, रवा जितपत भिजेल तेवढा. आणि असंच अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे दुधामध्ये हा रवा चांगला फुलेल अर्ध्या तासाने. असंच भिजत ठेवून द्यायचं आहे अर्धा तास. आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशाच पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आपण तोपर्यंत सारणाची तयारी करूया. सारणासाठी मी इथे रेडीमेड नारळाचा किस घेतलेला आहे, खोबऱ्याचा किस, डेसिकेटेड कोकोनट म्हणतात त्याला, तो घेतलेला आहे 1 वाटी. अर्धी पाऊण वाटी. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1 वाटीला 1 वाटी पण घेऊ शकता. ते मी 60% जवळजवळ पिठी साखर घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करायचे. त्याच्यात 1 चमचा वेलची पूड टाकायचे. अर्धा तास झालेला आहे. रवाने बघा चांगलं दूध शोषून घेतलेलं आहे अगदी. आता ह्याच्यात मी अर्धी वाटी हे गव्हाचं पीठ घालते. तुम्ही मैदा पण घालू शकता. चवीपुरतं थोडं मीठ घालते आणि तुपाचं मोहन घालते याच्यामध्ये. थंडच तूप घालते मी. याच्यामुळे एकदम आपली जी पारी आहे ती एकदम खुसखुशीत होणार आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण याला तेलाचा हात लावून व्यवस्थित करून ठेवायचं. कानोले हे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. विदर्भामध्ये जे गव्हाची पिठी काढून बनवतात, कोकणामध्ये रवा आणि नारळ साखर घालून बनवतात, कोणी खाज्या घालून पण बनवतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते. आता आपण कानोले बनवायला सुरू करूया. पण आता हे करायला घेऊया. त्यात मी पुरण भरते. आणि पूर्ण दाबून घ्यायचं आहे आणि मग
अशाप्रमाणे सगळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. सगळ्या माझ्या ह्या कानोले करून झालेले आहेत. 11 झालेले आहेत बरोबर. एवढ्या पिठामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल पण छान तापलेलं आहे. आता आपण एक एक तळून घ्यायचे. तेल तापलेलं आहे. आता आपण त्याला गॅस मीडियम करायचं आहे. आणि आता बसतील तेवढे आपल्याला सोडायचे आहेत. चॅनलवर जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अशा महत्त्वाच्या रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहतील. कानोले करण्याची पद्धत प्रत्येक प्रांतात वेगवेगळी आहे आणि ही अगदी सगळ्यात मी सोपा मार्ग शोधून काढलेला आहे बनवायसाठी. खोबरं पण मी रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. साखर पण मी रेडीमेड जी भुरू साखर मिळते ती घेतलेली आहे. तुम्ही पिठी साखर बनवू शकता, गुळाचे बनवू शकता, ओल्या नारळाचे बनवू शकता किंवा सुका नारळ खोबरं किसूनही बनवू शकता. खरपूस तव्यावर तळून घेतलेले आहे. हे तुपात पण तुम्ही तळू शकता, पण हे असं तेलामध्ये तळलेला पदार्थ जास्त दिवस टिकतो आणि आपण मोहन तुपाचं घातलं होतं त्यामुळे तेलात तळले तरी चालतील. अशा प्रकारे तळलेले कानोले जवळजवळ 1 महिनापर्यंत अगदी चांगले ताजेच्या ताजेच राहतात. जसं आपल्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे, महिना होऊन गेला होता तरी चंदूमुखींच्या बायकोने कानोले शोधून काढले खापराच्या कळशीतले. तर तसाच आपण नैवेद्य देणार आहोत गजानन महाराजांना प्रकट दिनाला. माझे सगळे कानोले तळून झालेले आहेत. अगदी मस्त खुसखुशीत झालेले आहेत. अगदी बघा, पारीवरूनच समजेल. पारीसाठी तुम्ही संपूर्ण रवा वापरला तरी चालेल, मैदा वापरला तरी चालेल किंवा जसं मी अर्धं अर्धं वापरलं तरी छान होतं. आणि जर चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या रेसिपीजचे, पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहतील. असेच मस्त खा, स्वस्त राहा आणि जय गजानन.